हॅलो, हाय, नमस्कार मैत्रीण. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, लाईव्हमध्ये आपण पॅकनेक ब्लाऊजची जी कटिंग केली होती, त्या आता या व्हिडिओमध्ये आपण स्टिचिंग करणार आहे. तर या ब्लाऊजची आपण स्टिचिंग मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर बघू शकता तुम्ही ब्लाऊजची फिनिशिंग आणि फिटिंग. हा बॅक साईड आहे, याला हुक वगैरे लावून घेतली आहे मी. तर हे बघा, अशा पद्धतीने ब्लाऊज स्टिच केला आहे मी. एकदम फिनिशिंग बघू शकता तुम्ही, कुठेही तुम्हाला क्रीज वगैरे दिसणार नाही. तुम्ही वेअर जरी केला, म्हणजे घालून जरी बघितला तरी तुम्हाला लगेच समजेल का फिटिंग व फिनिशिंग कशी. फक्त आपल्याला मेजरमेंट व्यवस्थित घ्यायचे. तर हे बघा, प्रिन्सेस कटचा पफ देखील बघू शकता तुम्ही. पॅकनेक ब्लाऊज आहे. याच ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ते अशा पद्धतीचं ब्लाऊज मी स्टिच केलं आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, स्लीव देखील बघू शकता. हे बघा, दोन्ही स्लीव बघून घ्या किती छान, म्हणजे आपलं ब्लाऊज तयार झाले. आता या ब्लाऊजची आपण स्टिचिंग या व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये तर बघणार आहोत. तर चला स्टिचिंग बघूया. तर हे बघा, मी सर्व पार्ट कट करून घेतले अस्तर आणि कापडवर. तर हे बघा, अस्तर थोडं वेगळं घेतलं आहे म्हणजे तुम्हाला समजून यावं त्यासाठी. हे बघा, सर्व पार्ट मी कट करून घेतले. जसं सांगितलं होतं तुम्हाला तशीच कटिंग देखील केली. आता स्लीवचा एक भाग घेते मी. अशा प्रकारे स्लीव आहे बघा, अशी ठेवून घेते. सरळवरती सरळ अस्तर ठेवून घेतलं आहे. त्याला खालून आपण अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन स्टिच करून घेणार आहे. तर हे बघा, अशी अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन मी इथं टीप देऊन घेते. त्यानंतर त्यावर पुन्हा एक दाब टीप द्यायची अशा पद्धतीने. त्यानंतर आतमध्ये फोल्ड करून, याने काय होतं, दाब टीपनी आपलं जे अस्तर आहे ते बाहेर येत नाही, ते व्यवस्थित अटॅच होतं. जर तुम्ही दाब टीप दिली नाही तर अस्तर कुठेतरी बाहेर दिसतं. त्यामुळे स्लीवची जी फिनिशिंग आहे ती व्यवस्थित वाटत नाही प्रोफेशनलसारखी. त्यामुळे अस्तर कोणत्याही ठिकाणी तुम्ही नेकला म्हणा, म्हणजे गळ्याच्या याला म्हणा, कुठे पण स्टिच करताना दाब टीप ही द्यायचीच, कारण फिनिशिंग खूप छान येते आपल्या ब्लाऊजची. हे बघा, आता मी पूर्ण अस्तर जे ब्लाऊज पीसला जॉईंट करून घेतले. आता मी एक्स्ट्राचं कापड सर्व कट करून घेते. अशा पद्धतीने आपली स्लीव अस्तरला जॉईन झाली. आता दुसरी पण सेम याच पद्धतीने करून घेईल मी. त्यानंतर बॅक पार्ट घेते. बॅक पार्ट बघा, असे समोरासमोर सरळ पार्ट ठेवायचे ब्लाऊज पीसचे. त्यानंतर त्यावर अस्तर ठेवायचे, असे समोरासमोर तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित ठेवायचे. त्यानंतर अगोदर आपण आता इथे बघा, नेकला मी डायरेक्ट स्टिच करते, कुठल्याही प्रकारचं कॅनव्हास वगैरे लावत नाही. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लावू शकता. मी कॅनव्हास वगैरे लावत नाही आहे. डायरेक्ट नेकला स्टिच केलं म्हणजे सरळवरती सरळ ठेवून आणि त्यावर वरतून दाब टीप दिली. अशा पद्धतीने स्टिचिंग केलं. हे बघा, तुमच्यासमोरच करून दाखवते मी. कॅनव्हास वगैरे कुठेही लावलेलं नाही, तरी आपल्या गळ्याची फिनिशिंग तुम्ही बघू शकता किती छान आलेली. आता हे पूर्ण अस्तर आपण ब्लाऊज पीसला अशा पद्धतीने जॉईंट करून घेतो. हे बघा, अशा पद्धतीने अस्तर ब्लाऊज पीसला जॉईंट करून घ्यायचं आहे. आता मी एक पार्ट तुम्हाला इथे करून दाखवला आहे. सेम याच पद्धतीने दुसरा पार्ट देखील तुम्ही करायचा आहे. आणि मी दुसरा पार्ट तयार ठेवला आहे, म्हणजे करून घेणार आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. एक पार्ट इथे मी करून दाखवते, दुसरा पार्ट सेम त्याच पद्धतीने मी तयार करून घेणार आहे. हे बघा, तर एक्स्ट्राचं सर्व कापड कट करून घ्यायचं आहे. कट करताना काळजी घ्यायची आहे का अस्तर आपलं कट होणार नाही याची. आपण याला आता जी आय हुक पट्टी आहे आणि खालचं कमरचं ते बेल्ट नंतर स्टिच करणार आहोत. तर अगोदर आपण आता फ्रंटचा घेणार आहे, प्रिन्सेस कटचं. तर हे बघा, फोल्ड बाजूकून ठेवलेला होता प्रिन्सेस कट, म्हणजे कारण बंद बाजूकून हे केलं आहे आपण. पुढे आय हुक पट्टी नाही, त्यामुळे बंद बाजूकून प्रिन्सेस कट ठेवायचा आहे, जसं आपण बॅक पार्ट ठेवतो ना तसंच. तर आता सरळवरती सरळ ठेवून घेतलं आहे अस्तर आणि गळ्याला मी शिलाई देऊन घेते. याला देखील मी कुठल्याही प्रकारचं कॅनव्हास वगैरे लावत नाही आहे. डायरेक्ट कापडलाच पलटी करून त्यावर दाब टीप देऊन घेत आहे. हे बघा, अशा पद्धतीने आता दाब टीप देऊन घेते मी. वरतून गळ्याला दाब टीप देणं गरजेचंच आहे. तुम्ही ही स्टेप कुठेही मिस करू नका. तर हे बघा, दाब टीप दिल्यानंतर आपलं अस्तर व्यवस्थित आतमध्ये जातं. त्यानंतर आता पुन्हा एकदा गळ्याला टीप देऊन घेते मी. अशा पद्धतीने व्यवस्थित टीप देऊन घ्यायची गळ्याला.
त्यानंतर बघा हे जे अस्तर आहे प्रिन्सेस कटचं मी पूर्ण ब्लाऊज पीसला अटॅच करून घेते. त्यानंतर हे दोघी पार्ट देखील हे बघा अशा पद्धतीने आता सेंट कट करून घेते. हे बघा हे असे समोरासमोर ठेवायचे, त्यावर ब्लाऊज पीसचं कापड असं ठेवून हे देखील जॉईन करून घेतले. हे बघा अशा पद्धतीने अस्तर ब्लाऊज पीसला जॉईन करून घेतले. त्यानंतर आता प्रिन्सेस कट अटॅच करते. एक बाजूने प्रिन्सेस कट सरळवरती सरळ ठेवून व्यवस्थित आपल्याला थोड्या अंतरावर शिलाई देऊन घ्यायची अशा पद्धतीने. हे बघा पुन्हा एकदा त्याच्यावर डबल शिलाई द्यायची. तर सेम याच पद्धतीने दुसरा देखील पार्ट मी अटॅच करून घेते. तुम्हाला जसं दाखवलं त्याच पद्धतीने आता हे बघा हा देखील पार्ट असा स्टिच करून घेते. बघा आता दोन्ही पार्ट स्टिच करून घेतले. आता हा आपला फ्रंट पार्ट तयार झाला. आता खालून मला कमरला पट्टी लावायची, तर मी अशी 2 इंचाची पट्टी घेतली. खालून अर्धा इंचावर तिला टीप देऊन घेते अशा पद्धतीने. हे बघा त्यानंतर एक्स्ट्राचं कट करून घेते. त्यावर पुन्हा एक दाब टीप द्यायची. आपल्याला दाब टीप द्यायची हे कुठेही विसरायचं नाही. मी तुम्हाला पुन्हा सांगते, तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग चांगली यावं त्यासाठी दाब टीप देणं खूप गरजेचं आहे. हे बघा त्यानंतर आता आतमध्ये असं फोल्ड करून घेतले. त्यासाठी मी एक्स्ट्राचीच पट्टी घेते, कारण असं आतमध्ये फोल्ड करून त्यावर टीप देता येईल आपल्याला अशा पद्धतीने. हे बघा आता व्यवस्थित सेट करून टीप देऊन घेते मी कमरपट्टीला. एक्स्ट्राचं कट करून घेते असं. त्यानंतर बघा बॅक पार्ट आता घेतला आहे आपण. बॅक पार्टला खालून कमरपट्टी अशी जॉईन करून घेते मी. सेम फ्रंट पार्टला केली तर सेम त्याच पद्धतीने आपण बॅक पार्टला देखील करतोय. त्यानंतर त्यावर पुन्हा एकदा दाब टीप द्यायची आणि फोल्ड करून हे बघा अशा पद्धतीने आतमध्ये टीप मारून घ्यायची. व्यवस्थित कापड सेट करून व्यवस्थित टीप देऊन घ्यायची. त्यानंतर आयहुक पट्टीसाठी हे बघा इकडनं आयहुक पट्टीसाठी मी अशी पट्टी घेतली, सरळवरती ठेवून घेतली. त्यानंतर टीप देऊन घेते अर्धा इंचाची. दोन्ही बाजूनी हे बघा असं फोल्ड करून घेतले, कारण आपण गळा पण पॅक केला आणि खालून कमरची पट्टी देखील अटॅच केली. त्यामुळे पुन्हा एकदा दाब टीप देऊन घेते आणि पट्टी अशी आतमध्ये फोल्ड करून त्यावर एक टीप देऊन घेते. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित. खूप सोपी पद्धत आहे. मी तुम्हाला खूपच सोपी पद्धत सांगितली स्टिच करायची. तुम्ही प्रॅक्टिससाठी सेम ह्या पद्धतीने ब्लाऊज स्टिच करू शकता. हे बघा आता बॅकचे दोन्ही पार्ट तयार झाले. आता आपण यावर फ्रंट पार्ट घेऊन शोल्डर अटॅच करून घेणार आहे. हे बघा आपलं शोल्डर कुठेही कमी जास्त तुम्हाला दिसतंय काय? एकदम करेक्ट आपलं शोल्डर तयार आहे. म्हणजे स्टिच करतोय आपण, कुठेही कमी जास्त दिसत नसेल तर का तर आपण मेजरमेंट घेताना कुठेही एक लाईन इतकं सुद्धा आपण कुठेही तडजोड करत नाही. त्यासाठी मेजरमेंट घेताना व्यवस्थित मेजरमेंट घ्यायचे, म्हणजे आपली जे ब्लाऊज स्टिच करायला घेतो तिथं कुठेही आपल्याला अडचण येत नाही. हे बघा आता मी शोल्डर दोन्ही साईडचे अटॅच करून डबल शिलाई देऊन घेतली. त्यानंतर हे बघा हे पार्ट दोन्ही चेक करून बघायचे. हे मेन गोष्ट आहे का आपल्याला स्लीव जॉईंट करण्याच्या अगोदर दोन्ही पार्ट आपल्याला चेक करून बघायचे. आता हे बघा स्लीवचा सेंटर काढला, जो हा खोलगट भाग आहे हा पुढच्या साईडला येईल आपला. हे बघा आता स्टिच करायला घेते मी स्लीव. ते हे बघा अशा पद्धतीने शिलाई देऊन घेते. तर पूर्ण शिलाई देऊन घ्यायची. एक साईडची स्लीव अशी अटॅच केली स्लीव, त्यानंतर डबल शिलाई द्यायची त्यावर आणि इकडनं देखील सेम त्याच पद्धतीने आपली स्लीव देखील बघा तुम्ही, म्हणजे अटॅच करताना कुठेही कमी जास्त झालेली नाही. का तर आपण मेजरमेंट व्यवस्थित घेतले, चेक करून घेतले, त्यामुळे मेजरमेंट व्यवस्थित घ्यायचे. त्यामुळे आपल्याला ब्लाऊज स्टिच करायला म्हणजे खूप सोपा जातो, कुठेही कमी जास्त होत नाही. तर हे बघा आपली स्लीव व्यवस्थित दोन्ही बाजून परफेक्ट अटॅच झाली आहे. आता आपण त्यावर डबल शिलाई देऊन घेतोय.
आता मेजरमेंट टाकतो आहे बघा. आता आपण शिलाई मार्जिन किती घेतली होती 2-2 इंच, तर सेम त्याच पद्धतीने 2-2 इंचावर इथं मार्क करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने मी 2-2 इंचावर इथं मार्क करून घेते अशा पद्धतीने. तर हे बघा इथं 5 आणि 1 8 इंचावर 5 इंच आपले 6.5 आहे. तर हे बघा 6.5 मार्किंग करून घेतली. तुमच्या याच्यावर आहे, तुम्ही डायरेक्ट 2 इंच शिलाई मार्जिन टाकली तरी चालेल. दोन्ही पद्धत सोप्याच आहे. मी आता हे बघा अशा पद्धतीने 2 इंच शिलाई मार्जिनवर मार्क करून घेतलं आहे आणि आता लॉक करून घेते टीप व्यवस्थित आणि फिटिंगची शिलाई देऊन घेते. तर हे बघा ताईंनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करत जा. रोज आपलं लाईव्ह 1 वाजता होतं, तर लाईव्हला सर्वांनी जॉईन व्हा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.